नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आज आपण आपल्या एक्सप्लेनर सिरीजमध्ये पाहणार आहोत की जे सध्याला ब्लॉक केलं होतं VLC मीडिया प्लेयर, तर त्या संबंधित आपण हा आर्टिकल पाहणार आहोत. आणि हा आर्टिकल तसं पाहायला गेलं की खूप महत्त्वाचा आहे प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनी पण आणि मेन्सनं पण. प्रिलिम्समध्ये ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला प्रश्न विचारू शकतात ॲक्टबद्दल, ह्याच्यात काय ॲक्टमध्ये काय इन्क्लुडेड आहे, काय एक्झॅम्प्टेड आहे आणि बरेचसे डेफिनेशन्स आहेत, हे प्रिलिम्समध्ये कवर होऊ शकतात. आणि मेन्सच्या ह्याच्यात एकदम ट्रिकी क्वेश्चन्स पण होतील किंवा सायबर सिक्युरिटी रिगार्डिंग क्वेश्चन्स आहेत. मग तुमचं ॲक्टचं इम्पॅक्ट काय आहे किंवा रिफॉर्म्स काय रिक्वायर्ड आहेत, असे बरेचसे प्रश्न मेन्समध्येही तयार होऊ शकतात. आपण हा आर्टिकल थोडा प्रश्न आणि उत्तर ह्या फॉर्मॅटमध्ये बघूयात. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित डीप डाईव्ह करता येईल आणि संपूर्ण माहिती जेवढी ह्या आर्टिकलमध्ये दिलेली आहे ती समजून घेता येईल. सर्वात पहिलं आपण जाणून घेऊया की व्हॉट इज व्हिडिओ लॅन, म्हणजे व्हिडिओ लॅन VLC काय आहे. हे एक फ्री ओपन सोर्स मीडिया प्लेयर आहे, म्हणजे हे फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही ह्याला फ्रीमध्ये इन्स्टॉल करू शकता. ह्याला कोणतेही चार्जेस घेत नाहीत. ओपन सोर्स आहे, ओपनली, म्हणजे कुठेही रजिस्ट्रेशन न करताही तुम्ही हे डाउनलोड करू शकता. अँड इट सपोर्ट्स ऑल फॉर्मॅट, म्हणजे सर्व प्रकारचे जे मीडियाज आहेत, जसं तुमचे MP3 आहे, MP4 आहेत, MPG आहे आणि बरेचसे आहेत, AVI आहे, .AVI फॉर्मॅट. हे सर्व फॉर्मॅट्स तुम्ही ह्याच्यावर प्ले करू शकता. त्या प्ले करण्यासाठी प्रत्येक फॉर्मॅटसाठी वेगवेगळे कोडेक्स किंवा वेगवेगळं सॉफ्टवेअर किंवा पॅकेज इन्स्टॉल करायची गरज नाही आहे. तर आता मग आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊ की हा VLC वेबसाईट बॅन का केला. इथं आता महत्त्वाचं जे आहे ते आहे वेबसाईट. VLC वेबसाईट ही बॅन झालेली आहे. आणि समजा तुम्ही ते वेबसाईटवर ज्यावेळी लॉग इन म्हणजे ट्राय करता वेबसाईट ओपन करायचं, तर तुम्हाला एक मेसेज येतं आहे, ब्लॉक्ड बाय MITI, दॅट इज मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंडर IT Act 2000 हा वेबसाईट ब्लॉक करण्यात आलेला आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये VLC आणि अजून 54 चायनीज ॲप्लिकेशन्स हे बॅन केले होते. आणि ह्यात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवायचं आहे की VLC ही चायनीज कंपनी नाही. VLC इज नॉट अ चायनीज ॲप्लिकेशन ऑर अ चायनीज कंपनी. तर हे बॅन का केलं होतं, तर एक जे आपलं सायबर सिक्युरिटी फोरम आहे किंवा एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्या म्हणण्यासूर असं आहे की सिकाडा हॅकर ग्रुप आहे, जो चायना बॅक्ड ग्रुप आहे, ते VLC वेबसाईट यूज करतात. ते मॅल्शियस मालवेअर लोड करायला आपल्या कॉम्प्युटरवर. ज्यावेळी तुम्ही वेबसाईट ओपन करतात, तर हे सिकाडा हॅकर्स ग्रुप काय करतात की थ्रू दिस वेबसाईट दे आर ट्राईंग टू, म्हणजे तुमच्या सिस्टीममध्ये एक मालवेअर लोड करा. मालवेअर काय असतो, एक काइंड ऑफ सॉफ्टवेअर आहे, इंट्रुझिव्ह सॉफ्टवेअर आहे, जे डिस्ट्रप्ट करेल तुमचं कम्प्युटर सर्व्हर्स. आता ह्याचे उदाहरण म्हणजे तुम्ही ऐकलं असेल रॅन्समवेअर आहे, मग ट्रोजन व्हायरस आहे, ॲडवेअर आहेत. असे बरेचसे व्हायरसेस जे तुमच्या कम्प्युटरवर इन्स्टॉल होतील विदाऊट यू नोईंग इट, म्हणजे तुम्हाला न कळता ते इन्स्टॉल होतील किंवा तुमच्या विदाऊट आस्किंग द परमिशन फ्रॉम यू, तुम्ही न इन्स्टॉल करताही ते स्वतःहून इन्स्टॉल होतील अँड दे कॅन डिस्ट्रप्ट युअर सिस्टीम. आता ह्यात एक गोष्ट अशा लक्षात ठेवायची आहे की ही जे बॅन आहे ही फक्त वेबसाईटवर झालेली आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत, मोबाईल ॲप्लिकेशन्स गुगल स्टोअर आणि किंवा ॲपल स्टोअरवर जे भेटतात तुम्हाला, ते बॅन नाहीत. म्हणजे ते आत्ताही तुम्ही इन्स्टॉल करू शकता तुमच्या मोबाईल डिव्हायसेसवर आणि यूज करू शकता. फक्त वेबसाईट जी आहे त्यांची ती बॅन झालेली आहे. तर त्याला आपण सॉफ्ट बॅन म्हणतो. दॅट इज नॉट कम्प्लिटली बॅन. हार्ड बॅन म्हणजे A to Z बॅन नाही आहे ते. तर हे सॉफ्ट बॅन केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. आता तिसरा प्रश्न आपण पाहू की हे कंटेंट कसं ब्लॉक केलं जातात, म्हणजे हे कंटेंट पब्लिकला ॲक्सेस होऊ नये हे कसे ब्लॉक केलेले जातात. तर ह्याला 2 प्रकारे हे ब्लॉक केलेलं जातो. एक आहे एक्झिक्युटिव्ह वेनं, म्हणजे बाय पार्लिमेंट, बाय लेजिस्लेशन किंवा बाय द गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्स. आणि दुसरी आहे ज्युडिशियल वेने, म्हणजे थ्रू द कोर्ट्स.
कोर्ट नाही पण हे कशाला बॅन करतात, तिथे एक पोटेन्शियल कॉज पाहिजे बॅन करायला. कॉज म्हणजे काय, सोवेजिनिटी म्हणजे आपली देशाची सुरक्षा, इंटिग्रिटी, एकत्रता, ह्याच्यावर काही हानी होत असेल आणि लेवल ऑफ हार्म म्हणजे किती सिग्निफिकंटली कोणत्या एका व्यक्तीला हे हार्म करू शकतं कंटेंट किंवा ते जे मालवेअर मी म्हटलं इन्स्टॉल केलेलं, इट कॅन म्हणजे ते आपलं सेन्सिटिव्ह डेटा आहे, आपली जी प्रायव्हसी डेटा आहेत कम्प्युटरमधनं ते घेऊ शकतात, तुमच्या सिस्टीमला डिसरप्ट करू शकतात, बंद पाडू शकतात. सर ते लेवल ऑफ हार्म बघून हे आपण कंटेंट ब्लॉक करायचं ठरवले जातात आणि ते 2 प्रकार आहेत, एक एक्झिक्युटिव्ह, एक ज्युडिशियल. आणि हे जे कंटेंट ब्लॉक करण्यासाठी हे जे ब्लॉक होतात, इट इज डन अंडर सेक्शन 69 ऑफ IT ॲक्ट 2000. सेक्शन 69 ऑफ IT ॲक्ट 2000. ज्या सेक्शन 69 अंडर जे इंटरमिडिटरी आहे किंवा जो वेबसाईट चालवतो त्याला ब्लॉक करायला सांगतात, पब्लिक ॲक्सेस देऊ नये असं. तर ते जे सेक्शन 69 आहे ह्याची पॉवर कुठून येते सेक्शन 69ला, ती येते आर्टिकल 19(2) जिथं गव्हर्मेंट पुट्स अ रिजनेबल रिस्ट्रिक्शन ऑन द फंडामेंटल राईट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. एक रिजनेबल पाहिजे, इट इज अ रिजनेबल रिस्ट्रिक्शन. रिजनेबल रिस्ट्रिक्शन आता तुम्हाला मी वरती सांगितलंच होतं, पोटेन्शियल कॉज पाहिजे, सोवर्जिनिटी आहे, इंटिग्रिटी ऑफ अवर इंडिया आहे किंवा इंडिव्हिज्युअल्सचं काही प्रायव्हसी कन्सर्न्ड आहेत किंवा इकॉनॉमिकल त्यांच्यावर हार्म होऊ शकतात. वॉट देर इज अ रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स मीन्स इट शुड बी जस्टिफायबल असं. तर त्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजे ते आर्टिकल 19(2) जे सेक्शन 69 डिराईव्ह इट्स पॉवर. आणि दुसरा जो प्रकार होता ज्युडिशियल वे, दॅट इज कोर्टसुद्धा डायरेक्ट करू शकतात इंटरमिडिटरीजला ते वेबसाईटमधलं कंटेंट रिमूव्ह करायला, कारण ते रेमिटन्स द्यायला, रेमिट म्हणजे त्यांना जस्टिस देण्यासाठी. सपोज आता एक पिक्चर प्रोड्युसर आहे आणि त्याची एक पिक्चर आलेली आहे आणि आपण त्याची प्रायव्हसी करतो आणि दुसऱ्या वेबसाईटवर तो पिक्चर अपलोड करून टाकतो, तर त्याचं लॉस आहे, त्याचं इकॉनॉमिकल लॉस आहे, ते कॉपीराईट लॉस आहे. सो द कोर्ट टू रेमिट दॅट विक्टिम ऑर द प्लॅन्टिफ ते कॅन आस्क दोज इंटरमिडिटरीज, म्हणजे त्या इंटरमिडिटरीजला ते विचारू शकतात की तुम्ही तो कंटेंट आपल्या वेबसाईटवरनं रिमूव्ह करा. ओके. तर आता आपण पाहिलं की वाय इट इज बॅन्ड, म्हणजे बॅन का केलं गेलेलं आहे आणि तो कसं करतात बॅन, कुठून बॅन करायची पॉवर येते. आणि आता त्यानंतर आपण हे जे ब्लॉक करतो म्हणजे वेबसाईट ब्लॉकिंग करतो ह्याची प्रोसिजर काय. तर ही जी सगळी प्रोसिजर आहे ते दिलेली आहे IT रूल्स 2009, जे रूल्स सेक्शन 69च्या अंडर येतात, IT ॲक्ट 2000च्या अंडर येतात. इथं एक महत्त्वाची एकदम महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवायची आहे आपल्याला की ओनली अँड ओनली म्हणजे फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्मेंट फक्त डायरेक्शन्स देऊ शकतात इंटरमिडिटरीजला टू ब्लॉक द ऑर रिमूव्ह द कंटेंट फ्रॉम द वेबसाईट ऑर ब्लॉक द ॲप्लिकेशन्स. तर ह्या प्रोसिजर्समध्ये काय, एक नोडल ऑफिसर अपॉइंट केलेला जातो आणि तो ते फॉरवर्डिंग रिक्वेस्ट डेझिग्नेटेड ऑफिसरला देतो. डेझिग्नेटेड ऑफिसर एक पार्ट ऑफ कमिटीचे आहेत. ते कमिटीचे रिप्रेझेंटेटिव्स काय आहेत, कोण कोण आहेत, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, होम अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचे रिप्रेझेंटेटिव्स आणि सर्टिन. हे लोक, ही जी कमिटी आहे हे एक्झॅमिन करतात ते रिक्वेस्ट, नोडल ऑफिसरकडे जी रिक्वेस्ट आलेली आहे ब्लॉक करायची, तर ती रिक्वेस्ट ते एक्झॅमिन करतात आणि ते रिक्वेस्ट एक्झॅमिन झाल्यानंतर त्याचे रेकमेंडेशन्स ते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला देतात. तर त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिसाइड्स वेदर टू ब्लॉक ऑर नो. आणि जर ते ब्लॉक करायचं आहे तर ते लोक डेझिग्नेटेड ऑफिसरला सांगतात अँड देन डेझिग्नेटेड ऑफिसर आस्क द इंटरमिडिटरीज टू रिमूव्ह ऑर ब्लॉक. तर आत्ता आपण हे पाहिलं, तर तुम्हाला ह्याचं एक फ्लोचार्टमध्ये सांगू इच्छितो, सो इट वुड बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड. फर्स्ट इज द नोडल ऑफिसर. तो सबमिट करतो रिक्वेस्ट कुणाला, डेझिग्नेटेड ऑफिसरला. डेझिग्नेटेड ऑफिसर, हा डेझिग्नेटेड ऑफिसर एक कमिटीचा पार्टच आहे, कमिटीचा पार्ट आहे. हे कमिटी जी आहे हे ना रिव्ह्यू करतात किंवा एक्झॅमिन करतात, रिव्ह्यू और एक्झॅमिन द रिक्वेस्ट.
आणि मग हे जे रेकमेंडेशन्स क्रिएट करतील, रेकमेंडेशन्स कुणाला देतील हे रेकमेंडेशन्स? दे गिव्ह दिस रेकमेंडेशन टू मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांना देतील. अँड देन ही डिसाइड्स. ओके. आणि मग परत हे जातं DOला टू पास ऑन द ऑर्डर ऑफ ब्लॉकिंग द वेबसाईट ऑर द कंटेंट. ओके. तर आपण आता पाहिलं की प्रोसिजर काय आहेत ब्लॉकिंगसाठी. तर आता ह्या जे आहे ह्यात इम्प्रूव्हमेंट्स काय आहेत, आपल्या IT ॲक्ट जे आहेत ह्याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे किंवा त्या प्रोसिजर्स त्या रूल्समध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स पाहिजेत. तर सिव्हिल सोसायटी कायम म्हणजे सिव्हिल सोसायटी विच इज आस्किंग ना, ते कायम सगळ्यात महत्त्वाचं टॉपिकवर त्यांचा फोकस आहे ट्रान्सपरन्सी. रूल 16 ऑफ IT रूल्स 2009मध्ये एक कॉन्फिडेन्शियलिटीचा क्लॉज आहे जिथं इट इज नॉट लायबल टू आन्सर, म्हणजे ते सांगायचं नाही कॉन्फिडेन्शियलिटी आहे की का ब्लॉक करतो आहे, व्हॉट इज द रिझन ऑफ ब्लॉकिंग हे सांगत नाही. सर हे ट्रान्सपरन्सी नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही वेबसाईट गव्हर्नमेंट अकॉर्डिंग टू इट्स ओन डिस्क्रिशन स्वतःच्या मर्जीप्रमाणे समजा की ते सांगू शकतात की तुम्ही हा कंटेंट ब्लॉक करा. तर त्याच्यात ट्रान्सपरन्सी नाही आहे का ब्लॉक करतो आहे. आणि सेकंड मेजर रिफॉर्म रिक्वायर्ड आहेत की लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू सबमिट क्लॅरिफिकेशन. म्हणजे इंटरमिडिएटरीज ज्याची वेबसाईट आहे त्याला माहीतच नाही ते जी ब्लॉक का करायला सांगतायत, तर तो क्लॅरिफाय कसं करेल की वाय दिस कंटेंट इज नॉट हार्मफुल ऑर वाय ऑल द सिक्युरिटी मेजर्स आम्ही घेतलेले आहेत. तो क्लॅरिफाईच करू शकत नाही ना, त्याला अपॉर्च्युनिटीज भेटणार नाही, त्याला माहीतच नाही का ब्लॉक करतो आहे, तर तो त्याच्याबद्दल उत्तर तरी काय देणार. सो त्याच्यामुळं काय होतं, द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जे आहे ते व्हायोलेट होतं इथं. तिसरी आहे रिव्ह्यू कमिटीबद्दल. रिव्ह्यू कमिटी दर 2 महिन्याला भेटते आणि आपले जे डिसिजन आहेत त्याला परत रिएक्झामिन करतात. पण आत्तापर्यंत असं पाहिलेलं गेलेलं आहे ह्या रिव्ह्यू कमिटीनं आत्तापर्यंत एकही डिसिजनवर डिसॲग्रीमेंट नाही आहे. तर त्याचा अर्थ आहे की दे आर ऑल लाईक जो डिसिजन लिहा आहे, जे डिसिजन घेतलं आहे ते घेतलं आहे. सो दे आर नेवर डिसॲग्रीड. देअर फॉर इफेक्टिव्हनेस म्हणजे खरंच काम करते का हे रिव्ह्यू कमिटी, खरंच हे लोक लक्ष देतात का, खरंच हे आपलं परत नवीन काय ॲस्पेक्ट्स त्याच्यात आणतात, नवीन व्ह्यू पॉईंट्स काय बघतात, मोर रिसर्च करतात का. तर तो एक क्वेश्चन आहे. आणि नंतर समजा इफ द एनी कंपनी ऑर इफ एनी वेबसाईट होस्ट ऑर इंटरमिडिएटरी फेल्स, जर तो फेल झाला IT रूल्स 2009 कंप्लाय करायला किंवा फॉलो करायला, तर त्याची इम्युनिटी जाती, म्हणजे सी इज लायबल. तर त्यामुळं काय होतात, हे लोक एवढं ओव्हर कंप्लाय करतात, म्हणजे त्यांना काही सांगायचं असेल तरीसुद्धा ते स्टॉप देमसेल्फ फ्रॉम टेलिंग इट, ते थांबवतात स्वतःला सांगण्यासाठी. तर ह्याच्यामुळं काय होतं, फ्रीडम ऑफ स्पीच जे आहे हे कुठं ना कुठं कर्ब केलं जातं किंवा केज्ड होऊन जातं. ओके. सो दीज आर द इम्प्रूव्हमेंट्स. म्हणजे इथं त्यांना भरपूरशे आपले दुरुस्ती करण्याची गरज आहे IT रूल्स 2009मध्ये. तर आपण आता पाहिलं आर्टिकल रिसेंट ब्लॉकिंग ऑफ VLC मीडिया प्लेअर आणि त्याच्याबद्दल ते आपण IT ॲक्ट्स पाहिले, प्रोसिजर्स पाहिले, त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट्स रिक्वायर्ड आहेत हे आपण ह्या आर्टिकल थ्रू पाहिलेलं आहे. तर आपण आज इकडेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.